श्री स्वामी समर्थ। तर 90% लोक ह्या चुका करतात, त्यामुळे तुमचा चॅनल मॉनिटाईज होत नाही। तर ह्या चुका जर तुम्ही केल्या तर कसा चॅनल पुढे जाणार आहे? तर माझा चॅनल लवकर मॉनिटाईज कसा झाला, मी काय चुका केल्या नव्हत्या किंवा मी काय कोणत्या पद्धती वापरल्या, तर माझा अनुभव, सत्य अनुभव तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणि ज्या काही चुका असतात त्या करू नये तुम्ही, म्हणजेच तुमचा चॅनल नक्की पुढे जाईल। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। नवीन यूट्यूबर जर कोण असेल, कोणाचा चॅनल अजून मॉनिटाईज झाला नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, खूप महत्त्वाचा। शेवटपर्यंत नक्की बघा। तर काय होतंय की बरीच लोक प्रयत्न पण करतात, खूप प्रयत्न करतात आणि 4000 वॉच टाईम, सबस्क्राईब, 1000 जे स्टेप आहेत ह्या दोन पूर्ण करतात आणि जेव्हा चॅनल मॉनिटाईजला पाठवतात तर त्यानंतर रिजेक्ट होऊन येतं। खूप त्यांना वाईट वाटतं ह्या गोष्टीचं। तर ही गोष्ट होऊ नये, आपला चॅनल सक्सेस व्हावा, कारण आपण एवढी मेहनत घेतलेली असते, मग चॅनल पुढे जाऊन सक्सेस व्हावा। तर ह्यासाठी ह्या चुका जर टाळल्या तर नक्कीच आपल्याला आपल्या कष्टाचं फळ मिळणार आहे, यश मिळणार आहे। तर काय करायचं आहे, आपल्याला व्यवस्थित थंबनेल जर व्यवस्थित असेल तर व्ह्यू येणार आहेत आणि टायटल व्यवस्थित पाहिजे। जे आपण व्हिडिओमध्ये टाकलं आहे त्याच्या रिलेटेडच तुम्हाला टायटल टाकायचं आहे, त्याच्या रिलेटेडच तुम्हाला डिस्क्रिप्शन ठेवायचं आहे, टॅग पण त्याच्याच संदर्भात लावायचे आहेत। आणि व्हिडिओमध्ये एक, टायटलवरती एक, थंबनेलवरती एक, सगळं वेगवेगळं जर केलं तर त्याला रिव्ह्यूज कंटेंट म्हणून यूट्यूब हे करतं, म्हणजे मेल वगैरे पाठवतो किंवा स्ट्राईक वगैरे येत असतात। त्यामुळे ह्या चुका करायच्या नसतात। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुमचा स्वतःचा आवाज, म्हणजे तुमचा स्वतःचा व्हॉइस हा मोबाईलवरती, म्हणजे तुमच्या व्हिडिओवरती पाहिजे, दुसरा कोणाचाही कॉपी केलेला नसावा। तुम्ही जे काही कराल ते तुम्ही स्वतः, म्हणजे तुम्ही स्वतः अवेलेबल पाहिजे ह्या व्हिडिओमध्ये। आता इथे तुम्ही बघू शकता, मी स्वतः आहे, माझा स्वतःचा आवाज आहे, कुठलंही कॉपी केलेलं नाही, हे पाहिजे। दुसरं कोणाच्याही चॅनलवरचं कॉपी करून पेस्ट करायचं नसतं, त्याला रिव्ह्यूज कंटेंट येतं। त्यामुळे हे जर तुम्ही आत्ता केलं आणि तुम्हाला काय वाटतं की चला कुठे काही स्ट्राईक वगैरे आले किंवा कुठं काही कॉपीराईट आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही ते चालून घेता आणि जेव्हा तुम्ही चॅनल मॉनिटाईजला पाठवता, जेव्हा तुमचा वॉच टाईम पूर्ण झालेला असतो, ज्या स्टेप असतात त्या पूर्ण झालेल्या असतात, आणि जेव्हा तुमचा चॅनल मॉनिटाईजला जातो त्यानंतर जो मेल येतो तेव्हा खूप वाईट वाटतं आणि तेव्हा ती चूक आपल्याला लक्षात येते की आपण त्यावेळी ही चूक केलेली होती। त्यामुळे सावध राहा। जेव्हा तुमचा पूर्ण वॉच टाईम होणार आहे आणि आता तुमच्या लक्षात येणार आहे की आता आपला चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो, तर त्या अगोदर जे काही दिवस तुमच्या हातात असतील, 2-3 दिवस, ते तुम्हाला पूर्ण तुमचा चॅनल चेक करायचा आहे। स्वतः तुम्हाला स्वतःचे व्हिडिओ चेक करायचे आहेत, कुठल्या व्हिडिओवरती कॉपीराईट आलंय का, किंवा कुठलं सॉन्ग कुठून घेतलेलं आहे आपण। त्यामुळे आणि आता बरेच लोक पेड सबस्क्राईब घेतात, पेड वॉच टाईम पण घेतात चुकीच्या पद्धतीने। ही चूक आहे, हे असं करू नये। आणि त्यावेळेस काहीच वाटत नाही, पण नंतर ती चूक आपल्याला लक्षात येते। मगाशीच मी सांगितलं, ती कधी चूक आपल्या लक्षात येते आणि आपण चूक करून बसलेलो असतो, हे आपल्याही लक्षात राहत नाही, कारण बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पडलेले असतात आणि कुठल्या व्हिडिओत आपण काय चूक केलेली आहे हे आपल्या लक्षात राहत नाही। पण आता कसं झालंय, AI आलेला आहे, तुमचा चॅनल पूर्ण AI मध्ये चेक होतो। आणि पहिलं कसं एम्प्लॉई होते, त्यामुळे जास्त गोष्टी पडताळल्या जात नव्हत्या, पण आता AI आलेला आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी पारदर्शक झालेल्या आहेत। तुमचा चॅनल एकदम, आता थोडक्यात उदाहरण देते, साधं मॉलला गेल्यावर आपली पर्स चेक होते, तर ती लोक पूर्ण पर्स अशी ओपन करतात का? नाही। तर किंवा एअरपोर्टला गेलो तर आपली पर्स तिथे ठेवतात, म्हणजे त्या मशीनवरती ठेवतात, तर पूर्ण पर्स ही चेक होती। तर का होते, म्हणजे असंच असतं, AIचं पण सेम असंच असतं, पूर्ण चॅनल तुमचा चेक होऊन जातो। आणि त्यांना असं एक व्हिडिओ बघायला म्हणजे बघत नाही, ते पूर्ण चॅनल त्यांचा चेक करतात त्याच्यामध्ये। त्यामुळे त्यांच्या लगेच ती चूक लक्षात येते की कुठल्या व्हिडिओवरती काय प्रॉब्लेम आहे तो, आणि त्यामुळे आपल्याला सावध राहायचं आहे।
सगळं स्वतःचा कंटेंट आपणच आपला ठेवायचा आहे. कोणाचंही कॉपी काही करायचं नाही. पेड सबस्क्राईब घेऊ नका. वॉच टाईम चुकीच्या पद्धतीने घेऊ नका. बरेच लोक म्हणतात की वॉच टाईम असा करा तसा करा, पण नाही. जे स्वतः आपण जी मेहनत घेणार आहे तेच. दुसरं कोणाचंही कसल्याही चुकीच्या पद्धतीने काहीच घेऊ नका. आणि मी कोणत्या चुका केल्या नव्हत्या, तर मी कोणती पद्धत वापरली की त्यामुळे माझा चॅनल लवकर मॉनिटाईज झाला. तर तुम्हाला सांगते, ज्यावेळी माझी ही प्रक्रिया पूर्ण झाली वॉच टाईम किंवा सबस्क्राईबची, तर मी पूर्ण 2-3 दिवस त्याच्या अगोदर मी 2-3 दिवस माझा चॅनल पूर्ण चेक करत होते. पूर्ण कुठला व्हिडिओ कशा संदर्भात आहे, आपण कुठून काय वापरलं तर नाही ना, सगळा चॅनल मी चेक केला. आणि अजून एक सांगायचं आहे, जेव्हा तुम्ही मॉनिटाईजला पाठवणार आहात तेव्हा प्रत्येक व्हिडिओवरती जाऊन चेक करा. टायटल व्यवस्थित दिलं आहे का, थंबनेल आहे का, टॅग आहे का, अबाउट सेक्शन भरलेलं आहे का. तर ह्या गोष्टी जर असतील प्रॉपर तरच चॅनल मॉनिटाईज होतो. कारण जरी तुम्ही कुठलंही कॉपी केलेलं नसलं आणि थंबनेल वगैरे किंवा काही गोष्टी राहिलेल्या असतील तरीसुद्धा रिजेक्ट होऊन येतो, पुढे सक्सेस होत नाही. त्यामुळे ही चूक आपल्याला टाळायची आहे. आणि मी हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मी पूर्ण चॅनल माझा चेक केलेला आहे. त्यामुळे पुढे जाऊन आपल्याला यशच येतं. आणि प्रत्येक व्हिडिओ बनवायचं म्हटलं तरी खूप जास्त वेळ लागतो, कष्ट असतात खूप, एडिटिंग वगैरे सगळ्या गोष्टी असतात. मग करतानाच थोडा वेळ अजून घ्यायचा आणि व्यवस्थित बनवायचं. त्यामुळे पुढे जाऊन काही प्रॉब्लेम येत नाही. आणि कसं होतं, आणि कॉपीराईट कधी येतं, जेव्हा सॉन्ग एखादं चालू असतं, नकळत ते आपल्या व्हिडिओमध्ये ते सॉन्ग येतं आणि ते आपल्या लक्षात येत नाही. आपल्या घरात जरी नसलं तरी आजूबाजू शेजारच्यांचा त्या सॉन्गचा आवाज हा आपल्या व्हिडिओमध्ये आलेला असतो. हे आपल्याला लक्षात येत नाही. ही चूक ती नंतर आपल्याला लक्षात येते की ही चूक होती म्हणून. त्यामुळे ती पण काळजी घ्यायची आहे की कोणाच्या घरातला आवाज सॉन्गचा येत असेल तर आपण त्यांना थांबू शकत नाही. त्यांचं जेव्हा ती गाणी बंद होतील त्यानंतर आपण व्हिडिओ काढायचा आहे. ही पण एक काळजी घ्यायची आहे. मी पण खूप काळजी घेतली, खूप कष्ट घेतलेत आणि कष्टाशिवाय फळ नाही, यश नाही. तुम्ही जर मेहनत घेतली तर यश हे नक्कीच तुम्हाला मिळेल. आणि तुम्हाला जर सक्सेस हवं असेल तर तुम्ही ह्या गोष्टी करा. स्वतःचा आवाज, स्वतः व्हिडिओवरती अवेलेबल राहा, म्हणजे स्वतःच व्हिडिओवरती दिसा. स्वतःचा आवाज, कुणाचंही काही कॉपी करू नका. स्वतःचा मेहनतीचं करा. नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. आता मला बऱ्याच कमेंट येतात की ताई आम्हाला मदत करा, ताई असं करा. पण मदत काय करणार, मी काय करणार. तुम्ही स्वतः व्यवस्थित कंटेंट ठेवा, तुमचा नक्की व्ह्यू येतील. आणि फक्त कष्ट करायचं आहे आपल्याला, फक्त व्हिडिओ अपलोड करायचे चांगले. खूप छान व्हिडिओ आहेत. तुम्ही माहिती द्या, छान अशी माहिती द्या लोकांना. तुमच्याकडून लोक काय घेतील हा विचार करा. काही यूट्यूबवरती ब्लॉग वगैरे कोण काही बघत नाही. तुमच्या घरात काय चाललंय, कोणाला काय पडलं एवढं काहीसुद्धा कोण बघत नाही. तुमच्याकडून काय मेन माहिती लोकांपर्यंत जाईल ही काळजी घ्या महत्त्वाची, की त्यामुळे लोक व्हिडिओ स्किप करत नाही, बघतात. त्यामुळे तुमचा वॉच टाईम वाढतो. जर कसले व्हिडिओ तुम्ही टाकले म्हणजे विनाकारणचे, काही माहिती नसलेले, तर कोणीच वॉच करत नाही, मग वॉच टाईम पूर्ण होत नाही. तर हेच करायचं आहे. बाकी ह्याच्या व्यतिरिक्त काहीसुद्धा करायचं नाही. ह्या चुका करू नका. थंबनेल, टॅग वगैरे सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवरती प्रॉपर ठेवायला पाहिजे, तरच पुढे जाऊन चॅनलला सक्सेस येणार आहे. आणि जर तुम्ही 10-15 व्हिडिओंना थंबनेल लावलं आणि किंवा बाकीच्या सगळ्यांना समजा थंबनेल लावलं, काहींना टॅग दिलं नाही किंवा काहींना टायटल नसेल, अबाउट सेक्शन तुमचा रिकामा असेल, ह्या काही ना काही गोष्टी ह्या चुकून राहतात आणि आपण मॉनिटाईजला चॅनल पाठवतो. मग नंतर मेल आल्यावर आपल्या ही गोष्ट लक्षात येते. पण ही चूक करू नका. अगोदरच सगळ्या गोष्टी तयार ठेवा आणि नंतरच आपला चॅनल मॉनिटाईजला पाठवा. मॉनिटाईजला पाठवा म्हणजे नेमकं काय करायचं, तर जेव्हा ह्या आपल्या प्रक्रिया पूर्ण होतात वॉच टाईमचं आणि सबस्क्राईबचं, त्यानंतर आपल्याला ज्या स्टेप असतात, अर्न बटन असतं YT स्टुडिओमध्ये, तिथे जाऊन त्या सगळ्या स्टेप आपल्याला दिसतात. म्हणजे ते आपल्या नावचं बटन असतं ते ऑन होतं आणि जसं आपण ते नेक्स्ट करत जाऊ तसं ते पुढं आपल्याला
नेक्स्ट करायला सांगतं किंवा टिक करायला सांगतं. ते पूर्ण पेज वाचत जा आणि नंतर टिक करत जा. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यानंतर मग आपण त्या 2 स्टेप व्हेरिफिकेशन झालं की त्यानंतर आपल्या म्हणजे 2 स्टेप असतात त्या पूर्ण होतात आणि जी तिसरी स्टेप असते ती संध्याकाळी, म्हणजे जर तुम्ही चॅनल दुपारी जर मॉनिटाईज ह्या ज्या प्रक्रिया आहे ज्या पूर्ण केल्या तर संध्याकाळी ती जी 3 स्टेप असते ती पूर्ण होऊन येते आणि त्यानंतर म्हणजे डन होऊन येतं. तिथे टिक अशी डन म्हणून येते आणि नंतर मग 6 तासांनी किंवा 8 तासांनी 9 तासांनी, आता माझा 9 तासांनी मला मेल आला होता, तर काहींना 2 आठवड्यांनी, तर काहींना 48 तासांनी. तर टेन्शन नाही घ्यायचं, मेल येईल, फक्त ह्याची वाट पाहिजे. तर मेल येतो. काहींना बरेच दिवस लागतात मेल यायला. जर जास्त व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती असेल तर जास्त दिवस लागतात आणि काही जर प्रॉब्लेम नसेल तर लवकर मेल येतो. आणि हीच पद्धत आहे आणि बाकी काहीच नाही. आणि तुमच्या चॅनलवरती जर चुकीचं जर काहीच नसेल, सगळं स्वतःची मेहनत असेल तर नक्कीच सक्सेस होतो आणि तिथे आपल्याला मॉनिटाईज झालेला मेल येतो. त्यामुळे काही काळजी करू नका, फक्त मेहनत करत राहा. एक ना एक दिवस यश आल्याशिवाय राहणार नाही. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.